पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये आता बदल, त्याचबरोबर निकष बदलणार, नियम बदलणार, अटी बदलणार, सर्व काही बदलणार आणि त्या प्रत्येक शेतकऱ्याला या कर्जमाफीचा लाभ आता इथे सरसकट मिळणार। नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। रिसेंटली गेल्या मागील काही कालावधीमध्ये बघितलं असेल, रोहित पवार यांचं सोलापूर येथे आंदोलन झालं, त्याचवेळी छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन झालं, रविकांत तुपकर यांचं ठाण्यामध्ये आंदोलन झालं, असं अनेक काही आंदोलन या कर्जमाफी योजनेअंतर्गत बदल घडवून आणण्यासाठी राज्यात शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून करण्यात आले आणि फायनली सरकारने याच्या संदर्भात आता भूमिका घेतली असं आता इथे दिसून आलेलं आहे। हालाकी आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून कर्जमाफीच्या या विषयावरती खूप मोठं चर्चासत्र रंगणार आहे। अर्थात एक बैठक आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून कर्जमाफी योजनेमध्ये आता बदल घडून येणार अशी माहिती आता सूत्रांच्या माध्यमातून इथे देण्यात आली। याचा सविस्तर आढावा यावरच्या माध्यमातून आपण इथे घेणार आहोत। नेमक्या याच्यामध्ये काय काय बदल होणार, शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे दिलासा मिळणार, कर्जमाफीमध्ये कोणते ते बदल होणार ज्याच्यातून शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळणार, ही सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये डीपमध्ये जाऊन घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि माहितीपूर्ण त्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी, ज्या शेतकऱ्याचं कर्ज थकीत आहे, ज्या शेतकऱ्याने 2019 अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीचा लाभ घेतला होता, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण इथे ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या कर्जमाफीची प्रोसेस ही युद्धपातळीवरती सुरू आहे। अर्थात सर्व काही प्रक्रिया सर्व काही चालू आहे। शासनाच्या माध्यमातून जे काही समित्या गठीत स्थापन झालेले आहे, समिती उपसमितीच्या माध्यमातून ज्याचं पुनर्गठित कर्ज आहे, फेरपुनर्गठित कर्ज, याच्यावर विचारविमर्श चालू आहे। कशा पद्धतीने शेतकऱ्यांना लाभ द्यायचा, तब्बल जे आहे की 35 ते 36 हजार कोटी रुपयाची ही कर्जमाफीची रक्कम आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम टाकण्यास आता सुरुवात झाली आहे। हालाकी याद्या तयार करण्यास, प्रस्तुत करण्यास देखील सुरुवात झाली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मागण्या, आंदोलनकर्त्यांच्या सर्व काही मागण्या यालाच मान देऊन किंवा याला सर्व काही समोर ठेवून ही शासनाची आता ही बैठक आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून कर्जमाफी निर्णयामध्ये अर्थात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बदल घडवून आणण्यासाठी आजची बैठक आहे। आता कर्जमाफीत काय बदल होणार, आता ह्या खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, हे समजून घेऊया आणि याच्यासाठी शेतकरी व्हिडिओमध्ये असेल असं मला तरी वाटतंय। मित्रांनो, कर्जमाफीचे ज्यावेळेस काही घोषणा झाली 17 जून रोजी, 2 जून रोजी जे काही निर्णय घोषित झाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याच्यामध्ये नवीन नियम 17 जून रोजी नवीन नियम निकषही लागू करण्यात आले होते। याच्यामध्ये जे सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही थकीत असायला पाहिजेत, तुम्ही कोणतेही कर्ज 31 मार्च 2026 पर्यंत भरलेलं नसायला पाहिजेत, मागील 2 वर्षात किमान थकीत असायला पाहिजे। त्याचबरोबर जे आहे की मागील 2 वर्ष रेग्युलरवाल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देण्याचं शासनाने ठरले। हे पहिले नियम आणि निकष होते। जर कधी या नियम निकषामध्ये तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ येते 100% असं शासनाचं म्हणणं होतं, शासनाच्या समिती उपसमितीचं म्हणणं होतं। परंतु आता याच्या माध्यमातून बदल कोणते होणार, काय होणार हे समजून घेऊया। मित्रांनो, याच्यामध्ये जे काही अट टाकण्यात आली होती 2019 अंतर्गत, ज्याचे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झालेले जेवढे पण काही शेतकरी होते याला लाभ मिळालेला होता, अशा शेतकऱ्यांना फक्त या 2026च्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफी योजनेअंतर्गत फक्त आणि फक्त 50,000 रुपयाचा लाभ तिथे मिळणार होता। फक्त त्या शेतकऱ्यांचं 50,000 रुपयाचं कर्ज तिथे माफ होणार होतं, बाकीचं कर्ज त्यांना ते स्वतःहून भरावं लागेल। जर कधी तुमचं 2 लाखाचं, 2.5 लाखाचं, 3 लाखाचं कर्ज असेल तर बाकीचं तुम्हाला स्वतः बाहेरचं मगच 50,000 रुपयाचा त्याच्यानंतर लाभ मिळणार। ही अट रद्द करण्यासाठी आजची ही खास करून बैठक इथे आहे। आता या बैठकीच्या माध्यमातून जी काही माहिती समोर येईल ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचं काम इथे करणार आहे। त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा होता की जे रेग्युलर शेतकरी आहे ते वारंवार रेग्युलर राहण्यासाठी खूप काही आपलं सर्व काही गहाण देऊन रेग्युलर राहतात, त्यांच्यासाठी 50,000 रुपये रक्कम खूपच कमी आहे, तर 50,000 रुपयाच्या रकमेमध्ये अतिरिक्त वाढ करून त्याला 1 लाख रुपये करा अशी मागणी बच्चू कडूंची देखील होती। आता बैठकीत काय होतं काय नाही, अंतिम निर्णय काय येतो, आता सध्या हालाकी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनाचं कामकाज देखील चालू आहे आणि त्याच्यातून देखील खूप मोठा निर्णय समोर येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर राज्यातील एकंदरीत संपूर्ण शेतकऱ्यांना हा एक मोठा प्रश्न पडलेला होता। यांनी याद्यांसंदर्भात खूप मोठे आश्वासन दिले होते। पहिले याद्या यांनी सांगितलं होतं की 30 जूनच्या अगोदरच जाहीर होणार, नंतर देखील नाही। याचं काय कारण होतं तर याचं एकमेव हेच कारण आहे कारण की याद्या प्रस्तुत करण्यासाठी अद्याप अंतिम निर्णय कर्जमाफीचा फायनल इथे डिक्लेअर झाला नाही, भले याचे GR आले, परंतु आता याद्या कधीपर्यंत येऊ शकतात कारण की आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी मंत्रिमंडळाची कर्जमाफीच्या विषयावरती खूप मोठी बैठक पार पडण्यास संपन्न होणार आहे। याच बैठकीतून जो काही निर्णय मार्गी लागेल याच्या संदर्भातील नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात येईल आणि त्याच शासन निर्णयाच्या माध्यमातून येत्या आहे की 10 ते 12 जुलै किंवा 15 जुलै 2026 पर्यंत कर्जमाफीच्या या याद्या येणार आहे अशी तरी माहिती सध्याच्या सोशल मीडियावरती अवेलेबल आहे। सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो, कारण की याच्याचमुळे या सर्व काही याद्या राखलेल्या अशी देखील माहिती सध्याच्या
सजेस्ट केलं, कारण की कर्जमुक्ती योजनेमध्ये बदल होण्याच्या तयारीत आहे. कारण की गेल्या काही कालखंडामध्ये बऱ्याच काही शेतकरी नेत्यांनी या कर्जमाफीत बदल होऊन येऊ यासाठी बरेच काही आक्रमक आंदोलन केले होते, जे की तुम्ही बघितलं. तुम्हाला काय वाटतं? तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता आणि पुढील कर्जमाफीचे किंवा याच्या रिलेटेड अपडेट्स बघण्यासाठी चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करू शकता. खूप खूप धन्यवाद.